सकाळ होऊन गेली होती. सूर्याची किरणं त्या खोलीत पसरलेली होती. खोली पाहताना अजिबात असं वाटत नव्हतं की ती नवविवाहित जोडप्याची खोली आहे. गुलाबाचा सौम्य सुगंध हवेत दरवळत होता. मेणबत्त्या केव्हाच विझल्या होत्या. पलंगावरच्या चादरीवरच्या सुरकुत्या तशाच होत्या, जसं त्या खोलीला 25 वर्ष झाली असावीत. आजही पलंगाच्या दुसऱ्या बाजूला कोणी नव्हतं. कोयल डोळे चोळत उठली आणि आपला जड लेहंगा सांभाळत उठून बसली. काल रात्रीच्या सगळ्या आठवणी तिच्या मनात फेर धरू लागल्या. तिने डोकं धरून घेतलं. डोळ्यांतून पश्चाताप ओसंडून वाहत होता. समोर जो माणूस झोपलेला होता तो जगासमोर तिचा नवरा होता, पण फक्त जगासमोर. खरं तर त्याला तिची फिकीरही नव्हती आणि त्याने तिला पत्नी म्हणून कधी मानलंही नव्हतं. कोयल हळूहळू उठली आणि कपडे घेऊन बाथरूममध्ये शिरली. अंघोळ करून बाहेर आली तेव्हा तिला थोडं हलकं वाटू लागलं होतं, पण रात्रीचा थकवा अजूनही अंगात होता. ती काहीतरी विचार करत होती तेवढ्यात दारावर टकटक झाली. कोयलने हळूच दार उघडलं तर एक सेवक बेटी घेऊन उभा होता. सुनबाई, मोठ्या मॅडमनी, लेखाजींनी तुम्हाला खाली बोलावलं आहे. 10 वाजेपर्यंत तयार होऊन या. काही लागलं तर निर्धास्तपणे सांगा. हो धन्यवाद, मी येते, असं म्हणत कोयलने प्रेमाने दरवाजा बंद केला. कोयलच्या खोलीला एक मोठी बाल्कनी होती, ज्यामध्ये फुलांनी भरलेल्या वेलींनी सगळी रेलिंग झाकली होती. लाल पिवळ्या रंगाचे छोटे छोटे फुलं सगळीकडे पसरले होते आणि त्या बाल्कनीच्या मधोमध सुंदरसे सोफे ठेवलेले होते. कोयल तिथेच बसून चहा प्यायला लागली. हळूवार वारा वाहत होता. हवामान खूपच सुखद होतं. हळूहळू उजेड पसरत चालला होता, पण अजून तीव्र ऊन नव्हतं. तेवढ्यात तिचं लक्ष विवानकडे गेलं आणि नजर त्याच्यावरच स्थिरावली. विवान गाढ झोपलेला होता. त्याचे केस चेहऱ्यावर पडले होते. थोडासा अस्ताव्यस्त, थकलेला, पण कमालीचा देखणा दिसत होता. कोयल त्याचं कौतुक न करता राहू शकली नाही. खरंच विवान, राजा, देवाने वेळ घेऊनच तुला घडवलंय, आणि अगदी मन लावून. मग अचानक कोयलने आपलं मन झटकत स्वतःला थांबवलं. नाही कोयल, तो तुझ्यावर राग करतोय, द्वेष करतोय. तू का त्याच्याबद्दल विचार करते आहेस? कोयलने चहा संपवला आणि खाली आली. खाली ईशा आणि लेखा तिचीच वाट पाहत बसल्या होत्या. लेखाजी तिला पाहतच म्हणाल्या, अरे माझ्या मुली, आलीस का? झोप चांगली लागली का? आणि किती गोड दिसते. कोयल थोडीशी लाजून नजर खाली घालते. आता तुझ्या आवडीनिवडी आम्हाला अजून माहीत नाहीत ग, पण तरीसुद्धा थोडीशी तयारी केली आहे, असं म्हणत लेखाबाईंनी नाश्त्याकडे इशारा केला. चल लवकर खा बरं, मग पार्लरला जायचं आहे. ईशा तुला घेऊन जाईल. ईशा थोडी दूर बसलेली होती. कोयल आज न्हालेली, टवटवीत वाटत होती. गुलाबी सूटमध्ये तिचा गुलाबी अंग आणखी घोळून दिसत होतं. तिच्या पायांचे गुलाबी गुलाबी बोट अगदी कॉटन कँडीसारखे वाटत होते. मागून एक नोकराणी हे पाहून विचार करू लागली, काय बुवा, विवान बाबूंनी किती चांगले कर्म केले असतील, म्हणूनच त्यांना ही अप्सरा मिळाली असेल. खरंच कोयल काही अप्सरेपेक्षा कमी नव्हती. रॉयल घराण्यात अशी सुंदर सून कधी आलीच नव्हती. आणि हे वेगळं सांगायला नकोच की विवानही काही कमी नव्हता. जितकी सुंदर कोयल होती त्याहून अधिक देखणा विवान होता. लाखो मुली ज्या त्याच्या प्रेमात होत्या आणि ज्याला एकदा पाहिलं की प्रत्येकाला वाटायचं की हा तिच्यासोबतच असावा, पण कोयलसोबत मिळाल्यावर त्याचं जीवन पूर्ण झाल्यासारखं वाटू लागलं होतं. अगदी चंद्र सूर्याची जोडी वाटत होती त्यांची. जे एकदा त्यांना पाहतात ते भरभरून कौतुकच करतात. कोयल नाजूकशा आवाजात म्हणाली, ठीक आहे आई, आणि मग ती नाश्ता करायला लागली. थोड्या वेळाने लेखा आणि कोयल पार्लरला पोहोचल्या. तेव्हाच पार्लरवालीने कोयलकडे बारकाईने पाहून म्हटलं, अरे वा ईशा, इतकी गोड वहिनी कुठून आणलीस ग? तेवढ्यात ईशाच्या जागी कोयलच लाजून म्हणाली, नाही नाही, ईशाच इतकी गोड आहे, मी तरी तिच्यापेक्षा कमीच आहे. कोयलचं एवढं बोलणं होताच ईशाने आपले हात कोयलच्या गळ्यात घातले. कारण जेव्हा एखादी सुंदर व्यक्ती तुमचं कौतुक करते तेव्हा ते अजूनच खास वाटतं. आणि ईशा जी कल्पना करून बसली होती कोयलविषयी ती एकदम चुकीची ठरली. ईशा मनात विचार करू लागली, कोयल किती गोड आहे. आई खरंच बरोबर म्हणत होती. कोयलच्या बोलण्यावर ईशा हळूच म्हणाली, नाही वहिनी, जे सुंदर असतात ना त्यांना इतरही सगळे आपल्यासारखेच वाटतात. ईशा प्रेमाने म्हणाली आणि कोयलकडे पाहू लागली. कोयलही तिच्याकडे पाहत होती. आज कोयलने सगळ्यांसमोर ईशाचं कौतुक केलं होतं. ही गोष्ट ईशासाठी एकदम अनपेक्षित होती. ती तर समजली होती की तिची वहिनी कुठेतरी नक्सडीच असेल, आणि जेव्हा विवानचं हृदय तुटलं होतं त्यानंतर तर तिने कोयलविषयी रागच धरला होता. पण आता तिला जाणवू लागलं की ती चुकली होती.
कोयल तर एखाद्या बाहुलीसारखी होती, निरागस, नाजूक. आणि ईशाने तिच्याबद्दल काय काय गैरसमज करून घेतले होते. तिला इतकं बोलून टाकलं होतं, इथपर्यंत की हिने आईला फूस लावली आहे. आता ईशाला खूप पश्चाताप होत होता. तिला फक्त एका संकेताची वाट होती आणि तो संकेत कोयलने तिला दिला होता. ईशा समजून गेली होती. कोयल फक्त चेहऱ्यानेच नाही तर मनानेही खूप सुंदर होती. कोयल त्या क्षणी ईशाला जगातल्या सगळ्यात प्रेमळ वहिनी वाटत होती. तिला कोयलवर खूप प्रेम वाटू लागलं होतं. आणि दुसरीकडे कोयलही ईशाच्या बोलण्याने खूप आनंदी झाली होती. तिलाही वाटू लागलं होतं की जरी विवान कसा का असेना, पण बाकीचे घरचे खूप चांगले आहेत आणि तिच्या काळजीचा इतका विचार कोणीच करू शकत नाही. राहिला विवानचा प्रश्न तर कदाचित तोही कधीतरी बदलून जाईल. जसं कोयल पार्लरमधून तयार होऊन बाहेर आली तसं सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच स्थिरावल्या. तिथे उभी असलेली ईशा एक क्षणभर हरवून गेली होती. वा वहिनी, आज तर भाऊवर धडधडून विजा पाडायचा प्लॅन आहे वाटतं तुमचा. काय दिसताय आज तुम्ही, सो ब्युटिफुल. तेवढ्यात पार्लरवालीही खुश होऊन म्हणाली, मिसेस रॉयल, सौंदर्य हे देवाचं देणं असतं. तुम्हाला तर देवाचे आभार मानायला पाहिजे. इतकी सुंदरता दिली आहे देवाने. कोयल लाजून म्हणाली, नाही नाही, अशी काही गोष्ट नाही. तुमचं प्रेम आहे. मीही इतर सगळ्यांसारखीच आहे. पण कोयलच्या मनात मात्र वेगळाच संघर्ष चालू होता. काय करू या सौंदर्याचं? ज्या सौंदर्यासाठी मी सजले आहे तोच माझा नवरा माझा नाही. ज्या रूपासाठी लोक माझं कौतुक करतात त्याच रूपाला त्याने लग्नाच्या पहिल्याच रात्री माझी सर्वात मोठी कमजोरी ठरवलं. ज्याच्यासाठी मी इतकी तयारी केली त्याने तर मला पाहण्याचीही तसदी घेतली नाही. पण काहीही असो, आयुष्य तर पुढे चालवायचंच ना. कोयलने पीच रंगाचा जरी कामाचा लेहंगा परिधान केला होता. त्यावर जड दागिने, आरशाचे जडाव टीका, साईड झुमर, मोठे झुमके, नथ आणि पार्लरवाल्यांच्या कमाल हातांनी कोयल एखाद्या दूर देशातून आलेल्या राजकन्येसारखी दिसत होती. जेव्हा ते दोघं घरी पोहोचले, अर्धे अधिक पाहुणे आधीच आले होते. कोयल थेट मागच्या गेटमधून आपल्या खोलीत गेली. तिला आठवलंच नाही की विवानही आतच असेल. त्यावेळी विवान शर्टलेस उभा होता आणि त्याचं शरीर अधिकच उठून दिसत होतं. कोयल जशीच आत आली तिच्या तोंडून किंकाळी निघाली. विवान आधी कोयलकडे पाहून क्षणभर हरवून गेला. मग डोकं झटकत म्हणाला, काय झालं? पहिल्यांदाच एखाद्या मुलाला शर्ट शिवाय पाहिलं का? कोयल घाबरून म्हणाली, जी मी फक्त. तिची जीभ साथ देत नव्हती. आता जास्त ड्रामा करायची गरज नाही. तुझ्यासारख्या मुलींचे सगळे फंडे मला माहीत आहेत. विवानच्या या शब्दांनी पुन्हा एकदा कोयलचं मन मोडलं. मग तो चिडून म्हणाला, परत हे अश्रू वगैरे वाहू नकोस. चल खाली चल, आई वाट पाहत असेल. जेव्हा ते दोघं खाली आले, स्पॉटलाईट त्यांच्यावरच होती. विवानने सगळ्यांसमोर दाखवण्यासाठी कोयलच्या कमरेला धरून तिला आपल्या जवळ ओढलं. तिथे विवानला काहीतरी वेगळंच जाणवलं आणि कोयललाही त्या स्पर्शातून काहीसा करंट लागल्यासारखं वाटलं. सर्वात आधी लेखा तिथे आली आणि त्यांच्या नजर उतरवल्या. मग सगळ्यांनी त्यांची भरभरून स्तुती केली आणि एक एक जण त्यांच्याशी भेटायला आला. प्रत्येकजण कोयलचं कौतुक करत होता. विवानचे मित्र आरोही, टीना, राहुल, रोहित, अमन, आयुष सगळे कोयलच्या सौंदर्यावर फिदा झाले होते. वा यार, वहिनी ते एकदम अप्सरासारख्या दिसतात. कुठून आणलीस एवढी सुंदर मुलगी रे? मोठाच हात मारलास भाऊ. तेवढ्यात टीना चिडून म्हणाली, ओह कम ऑन गाईज, इतकी काही सुंदर नाही ही. हिला तर खुश व्हायला पाहिजे की मोस्ट हँडसम बॅचलर विवान रॉयलशी हिचं लग्न झालं. टीनाला कोयल अजिबात आवडत नव्हती. आज कोयल ज्या जागी उभी होती तिथपर्यंत पोहोचण्यासाठी टीनाने खूप प्रयत्न केले होते. इथपर्यंत की तिने विवानचे ब्रेनवॉश करायला देखील कमी केलं नव्हतं. पण विवान लेखा यांचा मुलगा होता. त्याला त्याच्या आईपेक्षा अधिक प्रिय कोणीच नव्हतं. त्यामुळे टीनाचं झाडं काही कामी आलं नाही. टीनाच्या बोलण्यावर राहुल म्हणाला, टीना, जसा विवान आहे तसाच मीही आहे. मग माझ्याशीच लग्न करशील का? खरं तर राहुल विवानसारखा नव्हता, पण थोडाफार त्याच्याशी मिळता जुळता होता. राहुल आणि विवानला पाहणारा प्रत्येक जण त्यांना भावंडच समजायचा, कारण त्यांचं रूप खूपसं मिळतं होतं. पण विवान खूपच जास्त देखणा होता आणि त्याच्या हॉट लुक्समुळे राहुल थोडा कमीच भासायचा. तेवढ्यात आयुष म्हणाला, यार तू तर विवानसारखाच आहेस, पण ही टीना वहिनीसारखी अजिबात नाही आहे. जितकी वहिनी सुंदर आहे तितकीच ही कुरूप वाटते. हिनं वहिनीपेक्षा जास्त मेकअप केलाय, पण तरीही त्यांच्यासमोर काहीच नाही आहे. आयुष हसला आणि टीना मनातच जळून खाक झाली. ती रागाने म्हणाली,
विवान बेबी, तू काहीच का बोलत नाहीस? हे सगळे मला इतकं बोलतायत. सगळ्यांना सांग ना की हे लग्न तुझ्या पसंतीने झालेले नाही आणि जिथे ही मुलगी उभी आहे तिथे खरं तर माझं स्थान आहे. सगळ्यांना सत्य सांग. पण इथे विवान मात्र शांत उभा राहून हसत होता. ते पाहून टीना चिडून तिथून निघून गेली आणि तिच्या मागे विवानही तिला समजवायला धावत गेला. पण कोयलला हे सगळं अजिबात आवडलं नाही. असं वाटलं जसं कोणीतरी तिचं हृदय मुठीत घेऊन दबावून टाकलं. असं कुठे घडतं? लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा बायकोला चढून गर्लफ्रेंडच्या मागे धावत असतो. कोयलचं नाजूक मन अक्षरशः तुटून गेलं. तिचं मन मोठ्याने किंकाळ्या मारावं असं वाटत होतं, पण ती धीराने उभी होती. तिने जबरदस्ती हसू चेहऱ्यावर आणलं आणि सगळ्यांशी भेटायला लागली. तेवढ्यात रोहन आणि आयुष तिच्या जवळ आले आणि प्रेमाने म्हणाले, वहिनी, काळजी करू नका. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही विवानला या चेडकिणीपासून नक्की वाचवाल. टीना तुमच्यासमोर काहीच नाही. गेल्या काही वर्षांपासून तिने विवानला पूर्णपणे वश केलं होतं. आम्हालाही ती अजिबात आवडत नाही. पण विमान तर अंध झालाय. त्याला काही ऐकूही येत नाही आणि दिसतही नाही. आम्हाला माहीत आहे तुमचं लग्न कशा परिस्थितीत झालं, पण आम्ही तुम्हाला वचन देतो की विवान नक्की बदलेल. तुम्ही हिंमत सोडू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्हाला दीर, भाऊ, मित्र जे समजाल ते समजा, पण तुमचं मन मोकळं करा. पण आता तुम्ही विवानला सोडू नका, कारण फक्त तुम्हीच आहात जी त्याला टीनाच्या जाळ्यातून बाहेर काढू शकता. असं म्हणत आयुषने कोयलला विनंती केली. कोयलने जिथून विवान गेला होता तिथं पाहिलं आणि मनात विचार करू लागली. का रे विवान, का आहेस तू असा? का? शेवटी का? सगळ्यांच्या भावना दुखावून स्वतःला सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतोयस? तुला समजत नाही का? हाऊ कॅन आय? कोयलचा मेंदू त्या क्षणी खूपच अस्वस्थ झाला होता. विमान पटकन टीनाच्या मागे गेला. टीना गार्डनमध्ये पोहोचली होती आणि आता ते दोघंही एखाद्या कपलसारखेच वाटत होते. यार, व्हॉट इज दिस बिहेवियर टीना? काय झालंय तुला? काय इतकी चिडचिड करतेस? प्लीज विवान बेबी, असं सांगू नकोस जसं तुला काहीच माहीत नाही. आज त्या बहनजीसमोर तू माझी बेइज्जती होताना पाहिली आणि काहीच बोललाच नाही. काय फरक आहे तिच्यात आणि माझ्यात? तेव्हा विवान टीनाला आपल्याकडे ओढतो आणि म्हणतो, जमीन आसमानाचा अंतर आहे तू आणि ती. ती म्हणजे जणू कुठे जमिनीवर पडलेली गोष्ट आणि तू आकाशातला चंद्र आहेस. ओ प्लीज विवान, टीना चिडून म्हणाली. हे सगळं ऐकून मी आज तुझ्या घरी उभी आहे, पण कोणत्या नात्यानं? फक्त एक मैत्रीण म्हणून. आणि ती बहनजी तुझी बायको बनून सगळ्यांसमोर उभी आहे. एवढाच फरक आहे माझ्यात आणि तिच्यात. मी रस्त्यावर पडलेल्या धुळीसारखी आणि ती तुझ्या आकाशातला चंद्र. टीना, तू जाणतेस की मी मम्मीला थांबवू शकत नाही आणि नाही विरोध करू शकत. प्लीज टीना, समजून घे. शटअप विवान. आजकालचे मुलं तर पळून जाऊन लग्न करतात, जर खरंच प्रेम असेल तर. आणि तू अजूनही तुझ्या त्या म्हाताऱ्या आईच्या पदराशी बांधलेला आहेस. विवान कधीही कोणालाही आपल्या आईविरुद्ध काही बोलू देत नसे, पण टीनासमोर तो का झुकतो हे त्यालाही कळत नव्हतं. तो तिच्या नखऱ्यांपुढे काही करू शकत नव्हता किंवा तिच्या डावपेचांना समजू शकत नव्हता. टीना, अजून काही दिवस थांब. मग बघ, मी तिला एवढा त्रास देईन की तीच घरातून पळून जाईन आणि मग मी तिला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत राहील. एकदाच त्या बहनजीपासून सुटका होईल. खरंच का विवान बेबी? टीना मोठ्या हसऱ्या अंदाजात म्हणाली. मुच्ची. आणि हे म्हणत ते दोघं एकमेकांना मिठी मारतात. तेवढ्यात कोयल तिथे येते आणि त्या दोघांना तसं पाहते. तिच्या डोळ्यांतून अश्रू धबधब्यासारखे वाहू लागतात. टीनालाही कोयल दिसते आणि मुद्दामून ती विवानला अजून घट्ट मिठी मारते, जेणेकरून कोयलला त्रास होईल. कोयल हळूहळू थकलेल्या पावलांनी घरात शिरते. तेवढ्यात तिला ईशा भेटते. काय झालं वहिनी, तुम्ही रडत आहात? नाही ग ईशा, डोळ्यात काहीतरी गेलं. नाही वहिनी, खरं सांगा ना, भैयाने काही केलं का? नाही ग ईशा, त्यांना तर माहीतही काही नाही. तू काळजी करू नको. बोल, काही काम होतं का? हो वहिनी, मम्मा तुम्हाला बोलावत होत्या. त्यांच्या काही मैत्रिणी आल्या आहेत, त्यांना भेटायचंय. हो चल ईशा, असं म्हणत कोयल लेखाजवळ जाते आणि सगळ्यांचे पाया पडते. अरे वा, कुठून परीच्या देशातून आणलीस सूनबाई? एक बाई म्हणाली. अगदी हिऱ्यासारखी आहे. मानलं हं लेखा, एकदम तुमच्या मुलाच्या तोडीची सून शोधलीस. तेवढ्यात दुसरी बाई म्हणाली. हो, पण फक्त सौंदर्याचं काय? मला काही ती फार श्रीमंत वाटत नाही. नाही मोठा व्यवसाय, नाही आलिशान घर, नाही गाडी. काय आहे शेवटी हिच्याकडे? लेखा कोयलला आपल्याजवळ ओढते आणि म्हणते, बहीणजी,
आम्ही सून आणली आहे, वस्तू नाही. आणि आमची सून फक्त रूपाने नाही तर मनानेही सुंदर आहे. आजकालच्या सून तर सासूला इग्नोर करून पहिल्याच दिवशी रिसेप्शन सोडून पळ काढतात, जसं तुमच्या सूनबाईंनी केलं होतं. बरोबर म्हणते ना मी? असं म्हणत लेखा सौम्य हसते. स्नेहाजींची सून चेहऱ्यानेच नाही तर वागण्यानेही अजिबात चांगली नव्हती. रिसेप्शनच्या दिवशीच ती आपल्या नवऱ्यासोबत पळून गेली होती, कारण तिला कुटुंबीय कार्यक्रम खूपच त्रासदायक वाटायचे. स्नेहाजी लाजून चेहरा लपवत निघून जातात. तेव्हाच कोयल पाहते की टीना आणि विवान दोघं एकत्र येत आहेत. लेखा म्हणतात, अरे विवान, कुठे चाललायस रे? ह्या मित्रमैत्रिणींसोबत तर सततच असतोस. अरे नवीन लग्न झालंय बेटा, आता थोडा वेळ बायकोसाठी राख. विवान शांतपणे येतो आणि कोयल जवळ उभा राहतो. कोयल चिडून थोडंसं बाजूला सरकते. तेव्हाच विवान तिच्या कानात म्हणतो, शांत उभी राहा, मम्मासमोर तमाशा नकोय, नाहीतर मलाही फार शौक नाही तुझ्याजवळ उभं राहण्याचा. हळूहळू आयुष्य आपल्या गतीने चालू लागलं. कोयल आणि विवान जणू दोन नदीचे काठ होते. एकत्र प्रवास करत होते, पण अजूनही एकरूप झाले नव्हते. दुसऱ्या बाजूला कोयल सगळ्यांमध्ये खूप आनंदी होती. सगळे तिची काळजी घेत होते. लेखाजीला तर जणू दुसरी मुलगीच मिळाली होती. ईशा आणि राघवही आपल्या प्रेमळ वहिनीवर खूप प्रेम करत होते. कोयल विवानच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होती. त्याचे कपडे, त्याचे बूट, त्याच्या गरजा, सगळ्या जबाबदाऱ्या ती मनापासून पार पाडत होती. लेखाजी तर तिच्यावर खूपच खुश होत्या. कोयलने आता घरही सुंदररित्या सांभाळायला सुरुवात केली होती. पण विवानचं वागणं मात्र अजूनही पहिल्याच दिवसासारखंच होतं. तो ना नीट बोलायचा ना तिची विचारपूस करायचा. सगळे एकत्र डिनर करत होते आणि कोयल मात्र मेडसोबत उभी राहून सगळ्यांना सर्व्ह करत होती. तेव्हा लेखाजीने प्रेमाने म्हणाल्या, अगं माझ्या मुली, तू पण शांतपणे बसून खाऊन घे कधीतरी. सगळ्यांची एवढी काळजी घेतेस, त्यांची सवयच लागेल. नाही मॉम, माझं मनच तसं आहे. आणि ईशा आणि राघव जेव्हा कॉलेजवरून येतात ना, तेव्हा मी त्यांच्यासोबत बसून खात असते. एक ईशा आणि राघव, ते पण तुला खूप त्रास देतात. तेवढ्यात लेखाजी विवानकडे पाहतात आणि प्रेमाने म्हणतात, बाळा विवान, तुमच्या लग्नाला आता आठवडा झाला. हनीमूनला जाणार रे? असं थोडंच होतं. नवीन लग्न झालंय. नंतर तर माणूस मुलांमध्ये एवढा अडकतो की वेळच मिळत नाही. आता तुम्ही दोघं जरा फिरून या. मी तिकीट बुक करून टाकते. सांगा कुठे जाल? लेखा म्हणाल्या, कोयल बाळा, तुझी काही आवड आहे का? विवान खतखत थांबला आणि चमचा तोंडापर्यंत जात जात थांबला. तो शब्द शोधू लागला. मम्मा, काय आहे ना, मी पण हेच ठरवलं होतं. पण अजून कोयलही जायचं म्हणत नव्हती आणि मी हिला विचारलंही होतं. हिनेच नकार दिला. बोल ना कोयल, खरं आहे ना? कोयल घाबरत म्हणाली, हो मॉम, मीच म्हणाले होते यांना. अजून नाही, काही दिवसांनी जाऊ. कसली घाई आहे? लग्नाला कितीसे दिवस झाले आहेत? दोघांचं बोलणं ऐकून लेखाजी प्रेमाने म्हणाल्या, अगं बाळा, नवविवाहित जोडपं लग्न झाल्यावर लगेच हनीमूनला जातं आणि तुम्ही दोघंही जाल. मी पुढच्या आठवड्याची तिकीट बुक करते. आणि हो, तुम्ही पॅरिसला चालले आहात. आता यावर मला काहीच ऐकायचं नाही. विवानने लेखाजीसमोर काहीच बोललं नाही, पण त्याने मनात ठरवलं की तो कोयलशी याबाबत बोलेल. जेव्हा दोघं खोलीत जातात तेव्हा विवान कोयलकडे पाहून म्हणतो, कोयल, कुठे आहेस? माझी शर्ट प्रेस कर ना. कुठे आहेस? द्या, मी कुठल्या तरी मेडकडून करून घेते. मी काही काम करत होते. माझी बायको तू आहेस की मेड? विवान रागाने म्हणाला. कोयल काहीच बोलली नाही. या घरात राज्य तू करतेस की ती? कोयल गप्प झाली. जा, शांतपणे जे सांगितलंय ते कर. कोयल थोड्या घाबरलेल्या स्वरात विवानची शर्ट प्रेस करत होती. पण काय झालं कुणास ठाऊक, विवानची शर्ट जळून गेली आणि त्याचा राग 7व्या आसमंतात पोहोचला. व्हॉट द हेल आर यू डुईंग? तू बेहनजी आहेस आणि बेहनजीच राहशील. एक काम नीट होत नाही तुझ्याकडून. तुला काही येतं तरी का? माझा हात पण जळालाय, कोयल रागात म्हणाली. तेव्हाच विवानचं लक्ष तिच्या हाताकडे जातं. खरंच तिचा हात भाजलेला असतो. जा, दुसरी शर्ट घेऊन ये आणि माझ्या डोळ्यांसमोरून नाहीशी हो. दिसू नकोस आता. विवान रागाने ओरडला आणि कोयल रडत रडत तिथून निघून गेली. कोयल जेव्हा खाली किचनमध्ये आली तेव्हा तिचा हात खूपच लाल झाला होता. तेवढ्यात तिथे ईशा आली आणि म्हणाली, काय करताय माझी गोड वहिनी? कोयलने ईशाकडे पाहिलं आणि पटकन आपला हात मागे घेतला. डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली, काय चाललं इथे? वहिनी कॉफी बनवायला आले होते? तुमच्यासाठी पण बनवू का? कोयल तिचं लक्ष दुसरीकडे वळवत म्हणाली, हो हो, का नाही, मी सुद्धा पाहते बघ.
माझ्या गोड नणंदेच्या हातची कॉफी कशी लागते ते? ईशाचं लक्ष कोयलच्या हाताकडे जात होतं. ईशा कोयलला वहिनी न मानता एक सख्खी बहीणच मानायची. ती तिच्या डोळ्यात पाहून सगळं ओळखून गेली. आता वहिनी, बस झालं हे नाटक. आता शांतपणे सांग ना काय झालं आहे. कोयल हसून म्हणाली. अगं काहीच नाही ईशा. तेवढ्यात ईशाची नजर कोयलच्या हातावर पडली. वहिनी, हे काय झालं? अगं ईशा, काही नाही, जरा थोडंसं हात भाजला. हे थोडंसं वाटतंय तुला? प्लीज वहिनी, तुम्ही हे सगळं कसं सहन करता आणि कुणालाही सांगितलं नाहीत? ईशाने पटकन कोयलचा हात थंड पाण्यात ठेवला आणि डॉक्टरला कॉल केला. अगं ईशा, डॉक्टरची काही गरज नाही आहे, फक्त थोडंसंच तर भाजलंय. प्लीज वहिनी, राहू द्या ना तुम्ही. तुम्ही स्वतःची अजिबात काळजीच घेत नाही. आणि भाऊने हे पाहिलं नाही का? कोयलने खूप सुंदरपणे खोटं सांगितलं. नाही गं ईशा, त्यांनी पाहिलंच नाही. त्यांनी पाहिलं असतं तर तेच स्वतः काळजी घेत असते. काही नाही वहिनी, मी पाहिलं ना, आता मीच काळजी घेईन. डॉक्टर येतच असतील, तोपर्यंत हात थंड पाण्यात ठेवा. पण ईशा, तू काळजी करू नकोस ना गं. प्लीज वहिनी. तेवढ्यात डॉक्टर आला. ईशाने पटकन कोयलच्या हातावर औषध लावलं आणि डॉक्टर गेल्यानंतर तिला कॉफी देत म्हणाली. कोयल आता ईशाला म्हणाली. ईशा, तू आधी मला एक वचन दे. आईला, मॉमला याबद्दल काही सांगायचं नाही बरं. पण वहिनी. प्लीज ईशा, मी तुझं ऐकलं ना, आता तू माझं ऐक. तेवढ्यात राघव तिथे येतो आणि म्हणतो. ओहो, माझी स्वीट वहिनी आणि छोटी उंदरी एकत्र काय गप्पा मारतायत? कोयल हसून म्हणाली. तुमचीच बदनामी चालू होती शैतान दीरजी. राघव बनावटी रागाने म्हणाला. ओहो, म्हणजे मी आलो आणि लगेच वहिनीकडे माझ्या तक्रारी करायला सुरुवात केलीस उंदरी? जा रे कारल्या, तू तुझं काम कर आणि वहिनी माझ्या आहेत, मी काहीही करीन. बरोबर ना वहिनी? ईशा येऊन कोयलजवळ बसली. राघव पुढे म्हणाला. तुला तर कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उचलून आणलंय, म्हणून नात्याने तरी ही माझी वहिनी झाली. असं म्हणत तो कोयलच्या मांडीवर डोकं ठेवून बसला. आता कोयलचाही मूड थोडा हलका फुलका झाला होता. सगळे मजा मस्करी करत होते, हसत होते आणि खुश होते. कोयलही त्यांच्यात सामील झाली होती. यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.